गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित 21व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सव 2025 स्पर्धेचे उद्घाटन हास्य जत्रा फेम श्रेया बुगडे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक VL माहेश्वरी होते. वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण होत असल्याने वंदे मातरम ॲट 150 या थीमवर आधारित राज्यभरातील सहभागी झालेल्या 24 विद्यापीठांच्या संघांनी सहभाग नोंदवला. शोभायात्रा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर आल्यानंतर सहभागी संघांनी विविध लोककला आणि परंपरेचे सादरीकरण केले. यामध्ये वंदे मातरम, जय जय महाराष्ट्र, देशभक्ती, संत गाडगेबाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारुड, आदिवासी नृत्य व संस्कृती, विकसित भारत, गारद, खानदेशातील लोकसंस्कृती, गोंधळ, पर्यावरण, मतदान, जनजागृती, छत्रपती शिवाजी महाराजांचा सोहळा, विदर्भातील थोर रत्न, कोकणातील दशावतार, जत्रा संस्कृती, वारकरी संस्कृती, नारी शक्ती, आरोग्य, जनजागृती, राष्ट्रीय एकात्मता, संस्कृत प्रसार, ढोल ताशा, लेझिम असे विविध विषयांवर कलांचे आविष्कार सादर करण्यात आले. त्याकरिता कलावंत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विषयाला साजेशी वेशभूषा, वाद्यवृंद व नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. एवढ्या मोठ्या महोत्सवाला एवढ्या कमी वयात मला उपस्थित राहता आलं, तसेच जळगावात येण्याबद्दल मोठा आनंद यावेळी अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी बोलताना व्यक्त केला. मॅडम, आज इंद्रधनुष्य 2025 उद्घाटिका म्हणून आपण जळगावमध्ये आला होता. काय नेमके पाहून? फार मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे आणि मला फार आनंद झालेला आहे की वयाच्या इतक्या आधीच्या टप्प्यावरती मला इतक्या मोठ्या महोत्सवाची उद्घाटिका म्हणून बोलवलं. खरं तर हा माझा सन्मान मी समजते. याच निमित्ताने जळगावला पुन्हा एकदा येता आलं आणि जसं आपल्याला माहितीच आहे की जळगावला खूप मोठा सांस्कृतिक वारसा आहे, तर तिथल्या मंडळींशी एकरूप होता आलं, इथल्या सगळ्या युवा पिढीशी बोलता आलं, त्यांच्याशी हितगुज साधता आलं, याचा फार आनंद आहे. मॅडम, आपण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आलेले आहात आणि त्यांचंच नाव आता बहिणाबाईंच्या नावाने दिलेलं आहे. काय नेमकं ते पाहून? मला असं वाटतं की इथल्या वास्तूमध्ये जसं कुलगुरू सर मगाशी त्यांच्या भाषणात म्हणाले उद्घाटनाच्या की या वास्तूमध्ये त्यांचा वास आहे हे आपल्याला जाणवतं. त्यामुळे मी जेव्हा इथे सकाळी आले तेव्हा मला सुद्धा एक्झॅक्टली हीच भावना वाटली आणि म्हणूनच अत्यंत योग्य व्यक्तिमत्वाच्या नावावरती ह्या विद्यापीठाचं नाव दिलं गेलेलं आहे असं मला वाटतं.